हॅलो एव्हरीवन. सर्वात आधी तर सगळ्यांना नमस्कार माझा. मला तर काही ही अशी सवय नाही आहे व्हॉईस ओव्हर करायची. फर्स्ट टाईम या व्हिडिओला मी व्हॉईस ओव्हर करते आहे. आणि हे जे कस्टमर आहे ते रात्री 10 वाजता माझ्याकडे क्लीनअप करायला घरी आलेला आहे. आणि माझी खूप इच्छा होती की माझा एक यूट्यूब चॅनल तयार करायचा आणि व्हिडिओज वगैरे काढायचे. आणि मी एकतर मी तुम्हाला सांगते की मी एक जॉब करत होती, पण जॉबनंतर आणि चांगलं पेमेंट पण होतं, पण मग कस्टमरांना माझी सर्विस खूप आवडायची म्हणून मी हा साईड बाय साईड बिझनेस होता माझा पार्लरचा. तर मी हा पूर्ण फुल टाईममध्ये कन्वर्ट केला. आणि आता त्याचं फळ म्हणजे माझ्याकडे रात्री 10 वाजले तरी पण कस्टमर घरीसुद्धा येऊन जातात. तर खूप छान वाटते की आपली सर्विस कस्टमरांना खूप आवडते त्याच्यामुळे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या आणि एक छानशी अशी कमेंट करून द्या. हा माझा पहिला व्हिडिओ आणि याच्यानंतर पण तुम्हाला खूप छान फेशियलचे, क्लीनअपचे, व्हॅक्सचे, मेकअपचे वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील. प्लीज एक छोट्या क्रिएटरला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट पण करा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी आधी क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे कस्टमरचं आणि त्याच्यानंतर आता स्क्रबिंग करते आहे. आणि त्याच्या आधी मी डेटॉलने माझे हँड्स चांगले वॉश करून घेतलेले आहेत. आणि मग कस्टमरची जी स्क्रबिंग वगैरे सुरुवात करते. इथं मी पपायाचं स्क्रब यूज केलेलं आहे आणि या कंपनीचं पपायाचं स्क्रब जे आहे माझं खूप फेवरेट आहे. पपाया स्क्रब तुम्ही बघू शकता. क्लिन्झिंगमध्ये जे स्टेप असतात क्लीनअपमध्ये जे स्टेप असतात, आधी क्लिन्झिंग करून घ्यायचे असते, स्क्रबिंग आणि त्याच्यानंतर स्टीम द्यायची असते आणि पॅक लावायचं असतं आणि थोडंसं स्किनला मॉइश्चराईज करायचं असतं. तर मी तुम्हाला एक बोनस स्टेप पण याच्यामध्ये सांगणार आहे की त्याच्यामध्ये क्लीनअपचं सुद्धा तुमचा फेशियलसारखा ग्लो येईल. त्याच्यासाठी काय करायचं तर मी तुम्हाला लास्टला नक्कीच सांगणार आहे, परंतु त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आता आपण क्लीनअपचे स्टेप चालू केलेल्या आहे. क्लीनअप म्हणजे जी स्किनवरची पूर्ण जी घाण असते, स्किनमध्ये जी घाण असते ती पूर्ण काढायची असते, त्याला क्लीनअप म्हणतात. आणि सगळ्यात मेन कस्टमर तर माझं खूप खुश आहे आणि दर महिन्याला ते माझ्याकडेच येतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना रिलॅक्स वाटलं पाहिजे म्हणून कस्टमर खरं म्हणायला तर जास्त येतात माझ्याकडे. की आणि तुम्हाला तर माहिती आहे लेडीज लोकांचं कसं असतं की पूर्ण घरामध्ये काम असेल, घरातली कामं असतील किंवा मेंटली स्ट्रेस असेल तर कुठेतरी आपल्याला शांतता, रिलॅक्स हवी असते. तर त्यासाठी कस्टमर रिलॅक्ससाठी माझ्याकडे माझे जे कस्टमर आहेत ते रिलॅक्ससाठी माझ्याकडे येतात की त्यांना खूप रिलॅक्स वाटते. आणि मी लास्टला 5 ते 10 मिनटं रिलॅक्सेशनची मसाज देते की जेणेकरून त्यांना खूप स्ट्रेस फ्री वाटतं. त्याच्यामुळे ते माझ्याकडे येतात आणि मी ते ॲड केलेले बाकीच्या लोकांपेक्षा जे फेशियल क्लीनअप करतात त्याच्यापेक्षा मी एक्स्ट्रा प्रेशर पॉईंट वगैरे देऊन एक्स्ट्रा 10 मिनिट मसाज देते मी की जेणेकरून कस्टमरला पण खूप छान वाटलं पाहिजे. आणि मला पण सॅटिस्फाय वाटतं जेव्हा कस्टमरने म्हणतात वाव तुम्ही खूप छान क्लीनअप करता किंवा तुम्ही खूप छान फेशियल करतात. आणि खरंच सांगते, एकदा जो कस्टमर माझ्याकडे आला तो नंतर दुसरीकडे जातच नाही, ते फिक्स होऊन गेलेले आहे माझ्याकडे. आणि ते माझ्यासाठी खूप म्हणजे गर्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी खूपच कमीमधून स्टार्ट केलेले होतं माझं हे पार्लर. आणि आता माझ्याकडे भरपूर कस्टमर आहेत
आणि दिवसेंदिवस वाढत आहेत. मी जसं सांगितलं, मी जॉब करत होती आणि कस्टमरांचा फीडबॅक आणि कस्टमरांमुळेच मी या क्षेत्रामध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली माझे क्लासेस वगैरे झालेले होते, परंतु ते म्हणतो ना आपण की जसं काही म्हणजे आपल्याला आवड असते, इंटरेस्ट असते, पण मग एक हे नव्हतं मला की मी पण या गोष्टीत सक्सेस होईल की नाही होईल, एक डाऊट होता कुठेतरी. पण मग मी ठरवलं की नाही, मला माझी जी आवड आहे मला त्याच्यातच करिअर करायचं आहे आणि मला खूप आवडतं लोकांची म्हणजे दुसऱ्यांना सुंदर बनवायला मला खूप आवडतं. क्लीनअप असेल, फेशियल असेल, मसाज असेल, म्हणजे सगळ्याच गोष्टी असतील. आणि स्पेशल तर माझं फेवरेट आहे. आणि मेकअप वगैरे मला पण खूप खूप आवडतं कस्टमरांचा करायला. त्याच्यामुळे माझं जे फॅशन आहे, माझा जो इंटरेस्ट आहे, तेच मी माझं काम बनवून घेतलं आहे. म्हणून मला हे काम करताना कंटाळवाणे पण वाटत नाही आणि खूप आनंद पण येतो मला. आणि जसं तुम्ही बघताय क्लीनअपचे मसाज, तुम्ही व्यवस्थित बघा कसे मसाज आहे. आणि मी क्लीनअप केल्यानंतर तर कस्टमरचं नाक खूपच असं चमकायला लागतं. खूप छान वाटतं की कस्टमरांना. आणि जसं मी सांगितलं की मी हा पहिला व्हिडिओ आहे माझा, मी व्हॉईस ओव्हर देते याला. त्याच्यामुळे मला काही एवढं आयडिया पण नाही आहे जास्त. आणि ते मी तुम्हाला जसं सांगितलं की रात्री 10 वाजता कस्टमर आले होते, म्हणून त्यांचा जो फायनल व्ह्यू होता तो पण घेता आला नाही. आणि त्यांची वॅक्स आणि ते असल्यामुळे त्यांना 12 वाजून गेले होते रात्रीचे क्लीनअप, वॅक्स करत वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे फायनली व्हिडिओ काढता आला नाही. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कमेंट नक्की करा. आणि याच्यापेक्षा बेस्ट व्हिडिओ मी तयार करेल. हा तर माझा फर्स्ट व्हॉईस ओव्हर व्हिडिओ होता, बाकीचे पण व्हिडिओज टाकले मी. ओके, थँक्यू.